Dear friends, I am your friend Jagriti. For more informative videos, please subscribe to my channel and don't forget to like and share this link with others. स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की डिजिटल फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करायला हवे आणि काय नको. लक्ष देऊन ऐका आणि या उपायांना आपल्या जीवनामध्ये वापर करावे. डिजिटल सुरक्षिततेसाठी काही महत्त्वपूर्ण उपाय जे आपण अंमलात आणायला हवेत. आपला मोबाईल फोन जवळ ठेवा. जेव्हा तुम्ही APS व्यवहार करता तेव्हा आपल्या खात्याशी निगडित मोबाईल फोन जवळ असावा आणि व्यवहारानंतर येणाऱ्या SMS ची तपासणी करून घ्यावे. सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेट ठेवावे. आपल्या सर्व उपक्रमावर सुरक्षा सॉफ्टवेअर आणि अँटीव्हायरस नियमितपणे अपडेट करावे. व्यवहार विवरणाची तपासणी करावे. आपल्या बँक खात्याच्या व्यवहाराची नियमित तपासणी करून घ्यावे आणि कोणत्याही गैरप्रकारांची माहिती दिली पाहिजे. कायम सतर्क रहा आणि कोणत्याही संशयास्पद गैरव्यवहाराची तपासणी करण्यास तयार रहा. बँकेशी संपर्क करा. कोणत्याही संशयास्पद स्थितीत त्वरित आपल्या बँकेशी संपर्क करा आणि त्यांच्या सल्ल्याचे पालन करा. जागरूकता वाढवा. आपल्या परिवाराला आणि मित्रमंडळी यांना डिजिटल सुरक्षेच्या महत्त्वाविषयी सांगा आणि त्यांनाही जागरूक करा. काही गोष्टी ज्या तुम्ही टाळायला हव्या. कोणतेही नको असलेला कॉल, संदेश, मेल यांना उत्तर देऊ नका जे तुमची व्यक्तिगत माहिती, बँक खाते विषयीची माहिती मागतात. कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करू नका किंवा संशयास्पद वेबसाईटवर जाऊ नका. बहुतांश बायोमेट्रिक विनंत्यांना स्वीकृत करू नका. विना गरज वारंवार बायोमेट्रिक चिन्हावर अंगठा दाबण्याची अनुमती देऊ नका. पासवर्ड सामायिक करू नका. आपला ATM पिन, इंटरनेट बँकिंग पासवर्ड किंवा अन्य गुप्त माहिती कोणालाही सांगू नका. अंगठ्याच्या चिन्हाचा गैरवापर होऊ देऊ नका. लक्षात ठेवा की कोणी तुमच्या अंगठ्याची निशाणी कुठल्यातरी नर्म पदार्थावर घेण्याचा प्रयत्न करीत तर नाहीत ना. कोणत्याही मोहामध्ये अडकू नका. कोणत्याच प्रकारच्या मोहक किंवा लालची ऑफर मध्ये अडकू नका जे तुमची माहिती मागतात. आता आपण जाणून घेऊ, जर तुम्ही डिजिटल फसवेगिरीचे बळी ठरलाच तर तुम्हाला काय करायचं आहे. हे महत्त्वपूर्ण आहे की आपण लवकर आणि योग्य पाऊल उचला ज्यामुळे आपली डिजिटल सुरक्षा सुनिश्चित होईल. अरे हा व्यवहार तर मी केलाच नाही. मला वाटतं मी डिजिटल फसवेगिरीचा बळी ठरले. जर तुम्हाला तुमच्या खात्यात विनापरवानगी व्यवहाराची माहिती मिळते, घाबरू नका. तुम्हाला काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची गरज आहे. पहिलं पाऊल आहे आपल्या बँकेच्या ग्राहक सेवेची संपर्क साधणे. नमस्ते, मला माझ्या खात्यात विनापरवानगी व्यवहाराची माहिती मिळालेली आहे. कृपया हे त्वरित थांबवा आणि माझी मदत करा. ग्राहक सेवेस घटनेविषयी सांगा आणि त्यांना तुमची मदत करण्याची विनंती करा. ते तुमची तक्रार नोंदवतील आणि पुढील कारवाई करतील. दुसरं पाऊल आहे जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणे. सर, मी डिजिटल फसवेगिरीची शिकार झाले आहे आणि मला तक्रार दाखल करायची आहे. आम्ही तुमची तक्रार दाखल करून घेत आहोत आणि लवकरात लवकर याचा तपास करू. पोलिसांना आवश्यक सर्व माहिती आणि पुरावे द्या म्हणजे ते तुमच्या तक्रारीचा तपास करू शकतील. अखेरच पाऊल आहे राष्ट्रीय सायबर गुन्हा पोर्टलवर आपली तक्रार दाखल करणे. मी माझी तक्रार राष्ट्रीय गुन्हा पोर्टलवर दाखल करीत आहे की योग्य कारवाई होईल. या पोर्टलवर तक्रार दाखल केल्याने पोलीस आणि सायबर अपराध टीमला तपासात मदत मिळते. ही पावले उचलून तुम्ही तुमच्या अधिकारांचे रक्षण करू शकता आणि सुनिश्चित कराल की योग्य कार्यवाही केली जाईल. मी ही पावले उचललेली आहेत आणि मला आशा आहे की माझ्या समस्येचे निराकरण होईल. तुम्ही पण जर कोणत्या फसवणुकीची शिकार झाला असाल तर या उपायांना अंमलात आणा. लक्षात ठेवा, सतर्कता हीच आपली सुरक्षितता. जर तुम्ही डिजिटल फसवेगिरीची शिकार झालात तर या उपायांना लवकरात लवकर अंमलात आणा आणि सुरक्षित रहा. धन्यवाद.